आरक्षण मिळालं नाही. गेल्या 14 महिन्यांपासून मी आंदोलन करतो, मराठा आंदोलन करतो. आम्हाला न देता दुसऱ्या 17 जातींना आरक्षण दिलं आणि आम्हाला दुखवलं, ते जखमेवर मीठ चोळलं. अशा स्थितीमध्ये आम्ही त्यांना दाखवणार आहोत. आणि तुम्ही रात्री सुद्धा भाषणामध्ये रडत म्हणाले होते की बदला घेणार. आता तो बदला घेणार म्हणजे कुठल्या स्वरूपाचा असेल? कालपर्यंत बदला घ्यायचा होता आणि आज बदला घ्यायचा विसरून गेले किंवा तुम्ही आता माघार घेतली. असं आवाज येतो. लाईव्ह चालू बदलायला माझं नाही. पण मला माझं समाधानात आलं की डोळ्यात पाणी. एवढ्या वेदनातून समाज गेला अति भयानक. समाजाला माहिती पाडा काय होतं, पण 5 वर्ष व्हायला गेले. सांगितलं नाही मग तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला पाहणार. पुन्हा मनोज यांचा लोकसभा पॅटर्न असणार. लोकसभा पॅटर्न त्याला जोडून असा एक प्रश्न असा आहे की तुमचं आंदोलन सत्ताधारी असेल किंवा विरोधी पक्षाचे असतील किंवा आता निवडणुकीच्या सगळ्या आमदारांना दहशत झाल्यासारखी वाटतं. काय नेमकं होणार? तुमचा फॅक्टर त्याला तर कुणाचं कांड वाजणार. पण आता तुम्ही तर या प्रक्रियेतूनच बाहेर झालात आणि या आंदोलनाला मग धार येईल किंवा तुमचा पॉलिटिशियन्सवर वचक राहील असं वाटतं झालोय. पण जर तर बोललोय ना मी, जर हे निर्णय बसून दिले तर मला पळत लागणार आहे ना. मी रात्री त्याला विचारल्याशी कुठं पळत होईल? आणि वचक मराठीचा कुणाचं मतदान घेतो? मग लाख मतदान आहे तरी बँकेत मराठी. राजकारणावर वचक नाही म्हणताना मतदान आहेत ना. आमचंच हे त्यांनी निवडून यायला फिरीला की गेला, मतदान फिरीला की गेला देऊ की मराठ्याचं वचक काय मी याचं टेन्शनच नाही घ्यायचं कुणी कवा. ही सायकल जी आहे, पुन्हा आंदोलन, पुन्हा निवडणुका, पुन्हा आंदोलन, पुन्हा निवडणुका, ही सायकल सुरू राहील असं तुम्हाला वाटत नाही? हे जे चक्र आहे ते कायमस्वरूपी सुरू राहील असं वाटतं? हे पिढ्यानं पार आहे. मग माझ्या चक्रावर काय त्यामुळे आंदोलन सुरू करतो, निवडणुका सुरू करतो. तेव्हापासून म्हणत होते आम्हाला शेतकऱ्यांचा विकास करायचा 75 वर्षापासून. या राज्याचा, या देशाचा, गावखेड्याचा विकास करायचा. गावाकडून खेड्याकडे चालला विकास करायसाठी. तेव्हापासून म्हणते ती काय केलं यांनी? कायच नाही केलं. त्यामुळं आंदोलन ही प्रक्रिया समाजाच्या, जनतेच्या, शेतकऱ्याच्या न्यायासाठीची प्रक्रिया संविधानानं दिली. ही प्रक्रिया हमेशा सुरू राहणार. त्याच्यात काय बदल नाही होणार. पण पुन्हा सांगतो मी, आपले अर्ज लवकर काढून घ्या. अर्ज कोणी ठेवू नका. तुम्ही जर तसे ठेवले तर ते तुम्ही ते अर्ज ठीक आहे. कुठल्याही अपक्षाला आपण पाठिंबा दिलेला नाही. कोणत्याही अपक्षाने म्हणजे राजकीय तिकडून हुकून आलेला माल इकडं आमच्या वाट्याला होता काही पाडापाडी करू लागणार ना. तुला ते काढून घेत, तुला पाठिंब्याची आशा आमच्याकडून धरू नको. कोणत्या राजकीय पक्षाला आम्ही आत्तापर्यंत पाठिंबा दिलेला नाही. त्यांनी पण ते लक्षात ठेवा. कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. कुठल्याच जागेवरती राखीवच्या असो, कोणच्या असो, अपक्ष असो, आमच्या असो, पाठिंबा समाजानं आम्ही दिलेला नाही. आज एका जातीवरती निवडणूक लढणं अवघड आहे. 3-4 महिन्यापासून सुरू आहे आणि त्या काय एका जातीवर लढणं साधी सोपी गोष्ट नाहीये. म्हणून आपण आपले अर्ज काढून घ्या. म्हणून इतक्या सकाळी मला लवकर सांगायला लागलं. आणखीन 2-4 घंटे लेट सांगितलं असतं तर ते 3 वाजायच्या आत अर्ज काढायला लागतं. आणखीन मी वाढीत गेलो असतो वाट बघत तर कदाचित दादा मला एखादी समाज असं म्हणला असता, तुम्हाला जर ते माहीत होतं तर मग आम्हाला पटकून सांगायचं ना. आम्ही कशाला आपल्यात राहिलो असतो. आमचा तर तुमच्यावर विश्वास आहे. मग जर यादी आली तर पटकून सांगायचे ना. आमच्या डोक्यात वेगळंच आहे, त्यांच्या डोक्यात आहेच सोबत. आणि मग पुरं आता ते जर झालं होतं मी म्हणायला, त्याच्यापेक्षा जी लवकर जाणं गरजेचं होतं. पाटील साहेब, आधीपासून तुम्ही म्हणताय की निवडणुकीमध्ये होतो सुपडा साफ करणाऱ्या सगळ्या गोष्टी आणि आक्रमक होतात. तुम्ही एका रात्रीतून तुम्ही अगदी शांत झालेला काय नाही निवडणुकीच्या प्रोसेसमध्ये. तर तुम्हाला काय महायुतीकडून काय दबाव होता, महाविकास आघाडीकडून काय दबाव होता? काय दबावापोटी झालंय का खरंच काय झालंय? हा बघ, तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, मी मान कापली तरी पत्रकारितेच्या पलीकडे जो मान कापली तरी हे काय नमुना हाताला लागू शकत नाही. आणि दबाव म्हणलं तर टकुऱ्यातच बटा घालीन मी.